नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलवर. मंडळी, कधीकधी आपण कुतूहल म्हणून काही गोष्टी करायला जातो, पण काही काळानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ती गोष्ट करून आपण फार मोठी चूक केली आहे. आपली आजची कथा देखील अशाच एका गोष्टीवर आधारित आहे. कथा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ही घटना 2012 ते 2013 सालची आहे. तेव्हा मी अकोला जिल्ह्यातील माझ्या मूळ गावी वास्तव्यास होतो आणि मग शालेय शिक्षण पूर्ण करून मी पुढील शिक्षण आणि जॉबसाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. माझ्यासाठी स्वतःचं घर सोडून वेगळ्या शहरात जायचा माझा हा अनुभव पहिलाच होता. त्यात माझ्यासोबत कुणी येणार पण नव्हतं, पण पुढच्या भवितव्यासाठी मला एकट्याला जाणं भागच होतं. मग काय, सगळी तयारी करून सामान वगैरे घेऊन मी पुणे शहरात एकदाच येऊन पोहोचलो. त्यात पुणे मोठे शहर, सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन. त्यामुळे पहिले काही आठवडे माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. ओळखीचे मित्र नाही, घरची खास करून आईची आठवण यायची. भर म्हणून परत जायचा विचार केला, पण मग इथे यायचं कारण आठवून थांबलो. जवळपास महिनाभर एका चौकात एक छोटीशी रूम घेऊन राहिलो. नंतर माझे 2 मित्र यायला तयार झाले, म्हणून आम्ही एक बेडरूम किचनचा फ्लॅट भाड्याने घेतला. त्यामुळे बरं वाटलं आणि माझे पहिले 6 महिने खूप छान गेले. आता मात्र मित्र असल्यामुळे जास्त काही जाणवले नाही आणि त्यामुळे वेळही छान जात होता. त्यात माझे मित्र म्हणजे राहुल आणि गौरव, शांत आणि मी कुरापती स्वभावाचा. यामुळे होतं कधी कधी आमच्यात तुतुमेमे, पण चलता है बॉस, असे करून दिवस चालत होते. तर असेच एके दिवशी दुपारी नेटवर ब्राउझिंग करताना मला एक व्हिडिओ मिळाला. तो टॉप 10 हॉन्टेड प्लेसेस इन पुणे हे पाहून मला उत्सुकता वाटली. मी तो व्हिडिओ बघितला आणि त्यात सांगितलेल्या जागांबद्दल रिसर्च करायला लागलो. याबद्दल मी राहुल आणि गौरवला सांगितले, पण त्यांना त्यात काही रस नव्हता. पण मला अशा गूढ आणि भुताटकीच्या विषयांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. दिवसेंदिवस मी त्याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहू लागलो आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. मी आऊच्या बोर्ड मागवायचं ठरवलं आणि ते मागवण्यासाठी जवळपास 2-3 महिने त्याबद्दलची सगळी माहिती घेतली आणि सगळे वाचून घेतले की तो बोर्ड कसा वापरायचा. सगळ्या अटी, नियम, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या टाळायच्या, सगळं काही समजून घेतलं. या काळात आमच्या फ्लॅटमध्ये अजून एक मित्र राहायला आला. त्याचं नाव अंकुश. एकदा कसलं तरी पार्टी करून आम्ही रात्री उशिरा फ्लॅटवर आलो. साधारण रात्रीचे 2 ते 2:30 वाजले असतील. त्यात मी हॉलमध्ये बसलो होतो आणि अंकुश आणि राहुल कसल्या तरी विषयावर गौरवसोबत बोलत बसले होते. रात्रीचे वातावरण पण मस्त होतं. त्यामुळे मग माझ्या डोक्यात आऊच्या बोर्डचा विचार आला. तसं मी तो मित्रांना सांगितला, पण हे ऐकून त्या तिघांपैकी कोणीच तयार नव्हतं. पण माझ्या हट्टामुळे ते तयार झाले. मग काय, आम्ही चौघेही बेडरूममध्ये बसलो आणि मला माहिती होतं त्याप्रमाणे क्रिया करायला सुरुवात केली. तो बोर्ड मधोमध ठेवून आम्ही चौघंही त्याभोवती बसलो. 4ही टोकांना 4 मेणबत्त्या लावल्या आणि मध्ये एक नाणं ठेवलं आणि चौघांनीही त्यावर बोट ठेवलं.
पण आम्ही सर्व नियमानुसार करूनसुद्धा काही झाले नाही. असं म्हणतात की ते नाणे आपोआप हलते, पण तसे काहीच झाले नाही. शेवटी गौरवने वैतागून सर्व बंद केले आणि आम्ही सर्व झोपायची तयारी करू लागलो. तो आऊजा बोर्ड आम्ही किचनमध्ये ठेवून दिला आणि झोपून गेलो. रात्री उशीर झाल्यामुळे सकाळी पण उशिरा उठलो. आमच्या दिनचर्येप्रमाणे तो दिवस तसाच निघून गेला. पण त्या रात्री जे घडलं ते पुढे घडणाऱ्या गोष्टींची फक्त एक चाहूल होती. अंकुश दुपारी बेडरूममध्ये झोपला होता. खिडकीचा पडदा लावला असल्यामुळे रूममध्ये अंधार होता. तितक्यात बेडरूमचे दार हळुवारपणे हलल्याचा आवाज आला. तसे त्याने वळून दाराकडे पाहिले तर त्या दारामागे कोणीतरी उभं असल्याचं त्याला जाणवलं. तो झटकन उठून बसला आणि त्या दारामागे पाहू लागला. तिथे एक मुलगी उभी होती जी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज खूप खोल गेल्यासारखा वाटत होता. अंकुशचे हातपाय भीतीने थंड पडले होते. वाचा बसली होती, तरीही ती काय बोलतेय हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तिचं एक वाक्य त्याला कळलं, मला का बोलावले. तसे त्याला कळून चुकले की हा सगळा प्रकार त्या आऊजा बोर्डमुळे घडतोय. त्याने बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हातपाय हलवता येत नव्हते. त्याने ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. शेवटी मनातल्या मनात त्याने देवाचा दावा सुरू केला. विनवण्या करू लागला. तसे त्याला हळूहळू भोवळ येऊ लागली आणि तो बेशुद्ध पडला. संध्याकाळ झाली तशी त्याला शुद्ध आली. तो सगळ्यात आधी माझ्याकडे आला आणि माझ्यावर ओरडू लागला. मला शिव्या देऊ लागला. तो खूप चिडला होता आणि मला सांगू लागला की हे सगळं तुझ्यामुळे झालं. हे सर्व तू सुरू केलंय. आता ते कसं निस्तरायचं ते बघ. मला काही सांगू नकोस. मला काही कळलं नाही, कारण मला वाटले की त्याने एखादे वाईट स्वप्न बघितलं असेल, म्हणून मी जास्त विचार केला नाही. पण मला कुठे माहीत होतं की एका भयानक गोष्टीची मी सुरुवात करून ठेवली आहे. तो दिवस उलटला. रात्री अंकुश माझ्या जवळच झोपला, कारण तो घडलेल्या प्रकारामुळे खूप घाबरला होता. अंकुश आणि मी हॉलमध्ये, तर गौरव आणि राहुल बेडरूममध्ये झोपले होते. मध्यरात्र झाली होती. तितक्यात अचानक बाजूच्या सोसायटीमधून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी उठून हॉलच्या खिडकीतून बाहेर बघितले तर त्या सोसायटीमध्ये कोणाचे तरी मयत झाले होते. त्या बिल्डिंगखाली लोकांची गर्दी जमा होऊ लागली होती. मी पुन्हा आत झोपायला येण्याआधी नकळत माझं लक्ष सोसायटीच्या टेरेसवर गेलं आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. टेरेसवर एक मुलगी उभी दिसली. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लक्ष, तिची नजर बरोबर माझ्याकडे होती. माझा या गोष्टींवर विश्वास होता, पण मला कळायला वेळ लागला नाही. मी काहीच प्रतिक्रिया न देता खिडकी लावून परत झोपायला आलो. बराच वेळ मी अंकुशने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करत होतो आणि त्यात काही वेळा पूर्वी पाहिलेलं दृश्य सारखं डोळ्यासमोर येत होतं. त्या विचारातच ती रात्र ओसरली. दुसऱ्या दिवशी मी, राहुल आणि अंकुश आपापल्या कामासाठी बाहेर गेलो होतो. गौरव एकटाच फ्लॅटवर होता. मला राहुल गावातच भेटला. तसं आम्ही दुपारचे जेवण सोबत करायचं ठरवलं. हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो की अचानक गौरवचा फोन आला. तो खूप घाबरला होता आणि आम्हाला सांगत होता की आत्ताच्या आत्ता सगळे काम बाजूला ठेवून फ्लॅटवर या. मी बिल्डिंगच्या खालीच बसलोय. त्याच्या आवाजावरून मी ओळखलं की नक्कीच काहीतरी भयानक घडलंय. जेवण तसेच अर्ध्यावर टाकून आम्ही पटकन ऑटो करून फ्लॅटवर गेलो. गौरव खूप घाबरलेल्या परिस्थितीत सोसायटीच्या खाली बसला होता.
आम्ही दोघंही त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारणार तसे त्याने फ्लॅटकडे इशारा केला. मी वर पाहिले, पण मला काही कळले नाही. मी त्याला म्हणालो की चल फ्लॅटवर, आम्ही पण आहोत आता. तसे त्याने मान हलवून फक्त नाही म्हटलं. तो तिथेच आम्हाला सगळं सांगू लागला. दुपारी मी पुस्तक वाचत बसलो होतो. बराच वेळ वाचन केल्याने डोळे जड झाले होते, म्हणून थोड्या वेळ झोप काढायचा विचार केला. म्हणून पुस्तक बाजूला ठेवून तिथे डोळे मिटून पडलो. मला झोप लागलीच होती. तितक्यात मला रडायचा आवाज ऐकू येऊ लागला. मी झोपेतून उठून पाहिले आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके बंद पडत आहेत की काय असं वाटू लागलं. कारण माझ्या पायाजवळ ती मुलगी बसून रडत होती, हुंदके देत कणत होती. तिचा तो जीव घेणा रडण्याचा आवाज खोलात गेलेला होता. मी माझ्या अंगातली सगळी शक्ती एकवटून बाहेर धावत आलो. त्याचं बोलणं ऐकून मला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं. त्याने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्याकडे बघित म्हटलं, महेश, तू फार मोठी चूक केली आहेस आणि त्याची शिक्षा आम्ही सर्व भोगतोय. त्याचे ते एक वाक्य ऐकून मला संताप अनावर झाला. मी रागात पाय आपटत सरळ फ्लॅटमध्ये गेलो. फ्लॅटचा कानाकोपरा तपासला, पण मला तिथे काहीच दिसले नाही. तसे पुन्हा खाली जाऊन मी गौरवला आत बोलावले. मी आणि राहुलने गौरवची समजूत काढली. त्या रात्री आम्ही चौघांनी बेडरूममध्ये झोपायचं ठरवलं, पण तरीही गौरव ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याच्या सांगण्यावरून आम्ही झोपताना एखादे देवाचे गाणे मोबाईलवर लावून झोपलो. त्या रात्री आम्हाला कोणालाही कसलाच अनुभव आला नाही. दुसरा दिवस उजाडला, पण आता मी शांत बसणार नव्हतो. जर हा प्रकार घडत असेल तर मी हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करेन असा विचार करून जेव्हा दुपारी सगळे जेवायला बाहेर गेले तेव्हा मी मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून तिथे ठेवला. तसेही आम्हाला यायला उशीर होणार होता. आम्ही जवळपास 5 वाजता रिटर्न आलो. माझा मोबाईल जाताना मी खाली फरशीच्या कोपऱ्याला आडवा ठेवला होता आणि येऊन पाहतो तर काय, माझा मोबाईल एका कोपऱ्यात पडला होता आणि मोबाईलची बॅटरी दुसऱ्या बाजूला. मोबाईल हातात घेतल्यावर असे वाटले की तो कोणीतरी जोरात आपटला आहे. मी पटकन बॅटरी घेऊन मोबाईल कसा बसा सुरू केला आणि गॅलरीमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू लागलो. व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. व्हिडिओमध्ये मोबाईल 2 वेळा जोरात फेकल्याचे रेकॉर्ड झाले होते. पहिल्या वेळेस मोबाईल फेकताना रेकॉर्डिंग झालं होतं आणि दुसऱ्या वेळेस झालेल्या आघाताने बॅटरी वेगळी झाली होती. पण दोन्ही वेळेस त्या रूममध्ये कोणीच नव्हतं. त्या फ्लॅटमध्ये घडत असलेल्या गोष्टींवर माझा विश्वास आता पूर्णपणे बसला होता. मी लगेच गौरव, राहुल आणि अंकुशशी बोलून तो फ्लॅट रिकामा केला. त्याच दिवशी आम्ही सर्व आमच्या गावी परत आलो, कारण दुसरा फ्लॅट लगेच मिळणं शक्य नव्हतं. पण सुदैवाने आम्हाला 2 दिवसातच दुसरा फ्लॅट मिळाला आणि आम्ही तिकडे शिफ्ट झालो आणि घडत असलेल्या भयानक गोष्टींना पूर्णविराम मिळाला. आज इतके वर्ष उलटल्यावरही मला खूप पश्चाताप होतो की माझ्यामुळे माझ्या मित्रांना खूप त्रास झाला आणि त्यांचे खूप मोठे नुकसान होता राहिले. पण आम्ही तो फ्लॅट सोडल्यावर फ्लॅटच्या मालकाला आम्ही सांगून तिथे एक महापूजा करून घेतली आणि प्रार्थना केली की जी कोणी अतृप्त आत्मा तिथे आहे तिला मुक्ती मिळो. या घटनेतून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली की तरुणाईच्या काळात त्या भावनेत आपण कुतूहल म्हणून एखादी गोष्ट करायला जातो, ज्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात.